काऊन राहिली हो तू? थांब ना, पाहू नको ना. आता काऊन पाय लावून पाहून राहिली हो? थांब ना, थांब ना. गाडं पेटत येते, आमचं गाडं पेटत ये ना. ये थांब ना मग, आता हिंमत असेल तर. गाडं पेटवलं ना तू ना. थांब ना, ये थांब ना, तू उभीच चटून देतो तुले. शांताबाई ढिवल मार मग. खाली तो ढिवल उचल फेक मार दिया पाठ पडल्यात. सायजी कशी थांबत नाही दा. हान दोघं नवरा बायको पदा लागतात. धर शांताबाई, धर सायजी धर. मारू नका ना मला, मारू नका बाबा. मी काही नाही केलं ना, मारू नका मला. शांताबाई मारू नका. तू नाही जायला माझ्या गाडीत का? भूताना जायला का? घुबड तोंडी खोटं बोलतं खोट्या खाणीची. शांताबाई बोल नको. हन रट्टा दिल्या. हन मावशी लय बदमाशात. हन मावशी. मारू नको ना बाबा, मारू नको. मारू नको रे मला, मारू नको बाबा. मी काही एवढं केलं नाही रे बाबा, काही केलं नाही ना मी ना. तू मारू नको मला म्हणूच नको. तू नाही गाडं जायला तर कोण जायला? कोण जायला मग? भूताच्या पोळचे. जरा सगळे दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही हो तुम्हाला? शांताबाई मी पाहा लागतो बाबा. मारू नको ना रे मला बाबा, मारू नको ना. मी काही नाही केलं. शांताबाई हीच ऐकूच नको. 2-4 अजून गुचके मार, चांगले मार. होबाळ्यात मारायच्या. विचार नको करू. ते अशीच आता बडबड करत राहणार आहे. तिला माहित आहे गपके बसतात म्हणून. आता हात पाय धुळे, पापी मागी, पाया लागी, हे धंदे घ्या. शिवल्या बायकोची बी घोबड काय म्हणजे सोपी आहे रे हे? इले दणके पाहिजे तर गुचके तर मारतोच ना मी. या घुबड तोंडीले जरासं दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही, जरासं चांगलं दिसत नाही. इले तर मारूनच घेतो ना आज. इले जास्त फादरू द्या फक्त. इथं तोंडच फोडतो मी आज सुस्तीच नाही करत, हळदच नाही करत आज माझ्या सगळं अंतरात्मा दुखून राहिला. माया गाडं जायलं. कोणी करते का असं? हे बाई आहे एक शैतान आपल्या गावात. शांताबाई मी काहीच नाही केलं ना बाबा. तुम्ही ते काम करू राहिले. मला मारू नका शांताबाई, मारू नका. मारू नका इले. शांताबाई विचार करूच नको. हे अशीच भाजली नाही का? कसं हे बोल्या घेते बरं. बावनात ना बावन धंदे करतात ना, मग रट्टे खाणार तुम्ही साय. अशी हान चांगली, पिन्नाव चांगली. इले अक्कलीची म्हणजे जाग्यावर आली पाहिजे ना. बदमाश धंदे करतात दोघं नवरा बायको. गाडं जायलं म्हणते, गाडं जायलं नाही. किती लुच्ची आहे, किती खोटं बोलतात हे हरामखोर. मिन्ने जायला शांताबाई, तुमचं गाडं मिन्ने जायला रे बाबा. खरी तर बोल व, खोट्याच्या पोटची. खोटच बोलून राहिली, एवढे झपके खाऊन राहिली तरी. खरं तर बोल. खरंच ना बाबा शांताबाई, आम्ही नाही जायला रे गाडं. बाबा कोणा नाव काढला शिन ना तो? त्याला वाटलं शिन बाबा नाहीतर ये शिवलाल तर यायचं झमकलं आणि तिसऱ्यातच गाडं जायला शिन. त्याला वाटलं की आता बरी ही या शिवलालले बोलतात मारतात असं शांताबाई. ते आम्ही नाही काही केलं ना. तुला नाही केलं आहे की नाही? खरंच गाडं तुला नाही जायला आहे ना? बरं थांब तू. शांताबाई चाल घे. जडसा गाडा जाईल ना तडसाच घे. तडसा ओळख घे. त्या राखी तिथे मुलगा घातले मग सांगेन हे काय आहे, खरं आहे खोटं आहे. तशी नाही बसत रे. त्या राखीत घाला लागते इले गाड्याच्या. ठीक गरम राखी बरोबर इथे दोन्ही हात घातले की नाही बरोबर सांगते ते काय आहे. घेतो ना तटेच घेतो ना. वळत तडत घालतोच ना तिला. राखीतच घालतो ते आता. तोंडच घोय असतो तिचं. मिन नाही म्हणते ते. कशी कबलत नाही मग तर पाहतो ना आता. शांताबाई मारू नका ना बाबा, मला मारू नका ना. मी काही नाही केलं ना बाबा. मी किती काय सांगू की आम्ही नाही केलं. मावशी नाटक करते बरं. तुला नाटक खोरे आहे घे. मी ना पाहायला ना माडो आहे ना काय केलं येईन तर चालतो घे. राखीत घातली की बरोबर कबलतात हे हरामखोर. ते हरामखोरा कोकडे पळता. तुला सोपी वाटलं का गाड्या जाईना? सोपी वाटलं का तुला? हरामखोरा पोहून राहिला मोठा. गड्या म्याने जायला ना गाडं मी काय जाऊ रे बापा. मला काय घेणं देणं आहे बाबा. मी तुला गाडं जायला नाही तर मग पयाला कसा आहे रे तू? आम्हाला पायता बरोबर बिंगफट गाडीला पाया लावले निघाला पोयात. गाडं नाही जायला त्यानं. खोटं बोलते तो, रेटून बोलते. खरंच नाही जायला ना म्या. मला वाटलं मारायला येऊन राहिले बा तुम्ही. गाडं वळवलं मी आता म्हणून मी पोयत निघलो ना. नाही तर मी नाही जायला काही गाडं. मी काही एवढा वाईट माणूस हो का कोणाचं गाडं जाईल म्हणून. मी लागलंच रस्ता अडवला मारतो नाही जाऊ देत लागलंच तर मी. पण कसं म्या गाडं नाही जायला. पण एवढा तर गावात पुऱ्या गावात वाईट नाही कोणी साल्या.
तू एवढा बोगस आहेस. तुले पाणी जटी नसलं की नाही तटी मारा लागते तुला हरामखोरा. चुकीला माफी नाही. तुले रट्टे खाणं जात होता. हाग्या मार देतोस तुले आता. बस झालं तुझे नाटक आता. दगडू मारू नको ना मला. मारू नको ना. त्या म्हणणारा बायको शपथ मला मारू नको मला. मारू नको. तुला काय लाड करू काय मग? लाड करू काय रे हरामखोरा? लोकांचे गाळे जायचं तू. नामदेव भाऊच्या शरीफ माणसाच्या मागा लागला तू हरामखोरा. रस्ता अडवला तुला. त्या का बापाला रस्ता होता काय रे डुकरा? गलती झाली ना भाऊ, माझ्यानं गलती झाली. आता म्हणणार नाही याच्या पुढे गलती. फक्त मला सोडून दे. मारू नको. मी त्या पाया लागतो रे बाबा. पाया लागतो मी. गलती भलती काही नाही रे. तुझी गलती तर रोजचीच आहे. रोजच तू माफी मागतं. भाकर सोबत खात तू माफी. तर तुले काही वाटत नाही बिन राजा रे. येतो तू तुझ्याच खाजीवर. तुले कसं आहे माहिती आहे का? भांडण पाहिजे उपस्थित भांडण. तुले त्याच्याशिवाय करमत नाही ना. सोडणार रे बापा सोडलं. दगडू मारू नका आता त्याले. घे जटी गाडं जायला की नाही तटी घे हराम खोरायला त्याले. चाल घे वळत तळत खायच्याले. अरे सरपंच काय सांगू तुम्हाला. एवढं मारून बी काय म्हणते म्या गाळात जायला नाही म्हणते हरामखोर. याले दणकी मारू दे 8 दिवसात. 2-4 अजून शिल्लक. म्या खरंच जायला नाही ना गाडं. खरं सांगतो ना म्या नाही जायला ना. तू न जायला नाही ना हरामखोरा गाडं. मग काय ऑटोमॅटिक जायला का? भूताने जायला का ते गाडं? थांबतो चाल गिरी झाली यायला दगडू की तडसा राखी जोगी गाडं जायला की तडसा घे याले आहे की नाही. ते आगीतच टाकून याले. मग याचं भरीत झाल्यावर सांगे ना आपल्याला काय आहे तर कोण जायला गाडं तर लोक नाही सांगत. हिसका दाखवाच लागते याले आता शिवल्याले. उठ चाल लवकर चाल. तुला दाबतो आता त्या राखी मध्ये गाड्याच्या आगीत दाबतो तुले हरामखोरा. गाडा पेटवला ना थांबतो. तुझ्या भरी झाल्याशिवाय तू सांगशीलच नाही ना. तुला कसं हिसका पाहिजे. तुला पेटूनच देतो आता. चालतो फक्त. अरे बाबा तुम्ही तर नांदीच लागले बाबा माया. अरे नाही ना बाबा मी काहीच नाही केलं ना. मला नका निवडून तटीचा मला काढले तर तुम्ही. मला काय माहित महारात गाडा जायला तर का मी जायला का बघते. मी जायला का? तू नाही जायला ना वरून देव आलते जायले गाडं हरामखोरा. खोटं बोलतं काय? खोटं बोला पण रेटून बोला. तुझा धंदाच व्हायला हा दगडू. चाल घे याले ओळख ताळत घे. सायगेल खासत घे बाबा. चाल साल्ट निघले चालतं या पाठीचे पाय वळ येता. घे घासत याले टर. सरपंच घेतो याले ओळख साय गेले. आता समजून याले ओळख ताळत नेला तर लोक कोलेत नाही आले हरामखोराले. अरे बापा रे. अरे देवा रे. अरे हो सगळ्या घासू नको माझी पाठी साल्ट झाले ना मग माय व सरपंच. याला सांगा ना सरपंच बापा. अरे बाबा माय व हरामखोरा देव आठवून राहिले. लुच्चे धंदे कसे करता रे तू? पापी साले. लोकांचे गाडे जायचं रिकामचं धंदे करतं. रस्ते अडवतं थांबतो. चाल परकल्ला ढोरासारखा. बाबा सरपंच वाजवा बाबा. साल्ट बोलले बाबा रे. पाठीचे साल्ट बाबा घासू नका रे. डुकराच्या खाणीचे काय म्हणतो तू? गाड्या मिन नाही जायला पाहिनं. आमच्या गाड्याची राग झाली ना राग. पाहिनं डुक्कर खाणीचे. जराशी काही किव नाही आली तुम्हाला गाड्या जायच्या वक्ती आमची? असं काही चांगलं दिसत नाही कोणाचं. काय केलं आम्ही ना तुमचं? असं काय केलं? फक्त या रस्त्यानंच म्हटलं होतं की जाऊ द्या. नाही तर नाही बापा. पण मग गाडं जायचं काही काम नव्हतं ना आमचं. किती मोठं नुकसान केलं. शिवल्या हाय रे. तू काय म्हणस रे? गाड्या नाही जायला. तुझी बायको म्हणते गाड्या नाही जायला. हरामखोरा पाहिजे डोळ्यानं पाहिनं. लुच्चे हो. लोकांचं नुकसान करता का भाईच्या? राख करून टाकलं गाडा राख. अरे बापू आता काय सांगू तुले. मी नाही केलं ना काय बाप्पा. तुमचे दुश्मन असते दुसरं कोणी काही ना केलं ना. मी खाली जाऊ गाडं. मी खाली जाऊ बाप्पा. मलाच मारून राहिले तुम्ही. म्हणजे महारात गाडं जायला तुमचं गावी आज आयलं. काय खोटा बोलतो रे तू? काय खोटा बोलतो? कुकडे शिकला कोणा शाळेत शिकला रे तू? खोटा आहे रे. बरं की नाही आमच्या पुरा हवाय तुला गाडं जायला याचा हरामखोरा. खोटा बोलतो एवढ्या 5-25 लोकांमध्ये. लाज वाटते काही बेसरमा तुले? बापा मी काले खोटा बोलू बापा. मी तर खरं बोलूच राहिलो ना. मी काहीच नाही केलं ना. सांग रे कोण दिलं? काय केलं कबल ना तू? खरं हरामखोरा. सांग लवकर पटपट. मिट्टू सारखा कबल लवकर. कबल नाही रात मारी कंबळला हरामखोरा. कबल लवकर.
बाबा मार कोणतं फोटो कोण राहिले बाबा. मला काय माहित कोण गाडं जायला कोण काय गेलं. मी वावरात फक्त शिवला सोबत बोलत होतो बाबा. मला तुम्ही रट्टे मारून राहिले घेणं देणं. मला काय माहित कोणतं गाळण कोणतं कायचं. मला काय घेणं देणं. भांडण तुमचं त्यातून मला काल मारता तुम्ही. मला काय कोणतं कबूल यायला लावता तुम्ही. आता मला काय माहितच नाही जा. कंजीला दिसून नाही राहिला तू आम कसं म्हशीचा गॅस मानते तुला दिसत नाही हराम खोरा. चाल तुला त्या राखीतच नेतो तट्टी म्हणून का दाबतो हराम खोरा. चला चला घ्या येईल पण घ्या. चला तट्टी साथ घ्या. आता लोक काही हे कबलत नाही हराम खोर. घ्या 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 चला. अरे अरे कोण दिलं त्या म्हशीच्या चष्म्यानं पाय ना. पाय 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 दिसून राहिली ना आता तुला राख गाड्या गाड्याची. हा हा गाड्या जायला नाही ना तू म्हणत होता ना. हा तुझ्या हराम करून आला नाही हराम खोरा. मी हे काय तू चिता आहे का हे तू चिता आहे का हराम खोरा. पाय ना तुझ्या ढळ्या डोळ्यानं पाय ना. दाबू का म्हणून तुझ्या राखीत दाबू का गाड्या राखीत. अरे शिवल्या हे बाय ना तुला गाड्या नाही जायला ना. मग काय आहे ते हरा. हा काय आहे हे राख कशाची आहे. कशाची आहे हे राख रामखोरा. कशाची आहे रे खोटारड्या खाणीच्या. हा पाय गुबर पाय ना ते राख पाय ना. अजून बी चेतून राहिलं ते गाडं. पाय ना तुला नाही पेटवलं ना. तुला नाही पेटवलं ते बाबा. आम्हाला माहित आहे का तुमचं गाडं कोण पेटवलं कोण नाही. तर आपल्या दोघांच्या भांडणात बाबा तिसऱ्यानं नाव काढला ना. हो पा किती खोटं बोलतात ते. पा किती खोटं बोलतात हरामखोर. अरे माझ्या डोळ्यानं पाहिलं ना. येणं गाडं पेटवलं ना. या शिवल्यानं डिझेल टाकलं गाड्यावर. मोठी कॅन होती 35 लिटरची. बंदिरी चोरी. मी निंबा झाडावर बसेल होतो ना. माझ्या डोळ्यानं पाहिलं मी. आणि सायचे खोटं बोलून राहिले आता. हा कोणतील बुडा तेल टाकेल होता ना. कोणतील बुड्याने आयडिया दिली ना पेटून दे म्हणून गाडं. बाबा मी कुठे सांगितलं रे काय तोंड्या. काय लागून राहिला तू. मला माहित नाही डॉक्टर काही जाणून मला मारून राहिले यांना देणं. नाही कोणती तू न काय काही सांगितलं रे हरामखोर आहे. तू मला तर देल तर बैकून नामदेवच्या विरोधात. तू मला सांगून राहिला का. हा तूच आग लायला आहे हरामखोरा. दाबा या तिघाची मुंडकी राखीत दाबा. मग सांगतात हे काय आहे तर फळ हा याची मुंडकी जैली की नाही बरोबर सांगतात हे बरोबर कबलतात हे. लोटा आगीत लोटा येईल हरामखोर राहिली. किती खोटाड्याच्या पोटचे रे तुम्ही. हा पुरावा असल्यावर तरी खोटं बोलून राहिले भाऊ. हो काही लाजा वाटतात तुम्हाला. कंदील बुड्या तुले तर जराशी की लाज नाही वाटत. हराम खोरा ज्या ताटात खात त्याच हाकतले का काही लाज आहे तुले. हा आता विचार करू नका मारा दणके. आपल्या जर पुरा असून बी जर कबलत नसतील सांगत नसतील तर मग काय करायचं. हा घाला दाबा येईल त्याच्यात दाबा. चला भट्टीत दाबा येईल. आपण जैतातल्या काय होती भरी द्यायचं वांग्याचं. लोट या दिलेलं अंदर. हात जायला झुमरावर रे बाबा. लोटू नको रे बाबा. मला काय जायचं का जायचं का रे. मला जायचं का झुमरा. मग मिठू सारखा बोलणं पड काय झालं तडीचा. कोण जायला गाळं रामखोरा सांग लवकर. लोटीन बरं आगीत लोटीन. हो सांगतो मला बाहेर आज जायला रे. मी सांगतो काय झालं सांगतो वळ रे झुंबर. सांगतो म्हणते तर वळबर बाहेर वळ बरोबर. सांग लवकर मिठू सारखा बोल लवकर. बोल काय झालं तर. शिवल्या म्हणे हा नामने मारातून गाळण येते म्हणे. हे मार दादागिरी टाकून राहिले भांडण करून राहिले म्हणे. आज गाडत देतो म्हणे याचं पेटून. कसं जाते तर पाहतच म्हणे. यानं डिझेल आणलं दिलं मग पेटवून गाडं. माझे कधीच पेटवले यानं. मी खरं सांगितलं तुम्हाला. आता मारू मला सोडून द्या तुम्ही. गुबर तोंडे किती खोटी बोलशील. किती बोलशील खोटी. काय म्हणस मी ना गाडं नाही पेटवलं. आम्ही नाही पेटवलं. हा तिसऱ्यानं डाव काढलाशी. पाय ना कंदील बुडा बकला की नाही पोपटा सारखा. म्हणते येईनच गाडं जायला हातावर. आता काय घ्या मग. दाबू का तुला राखी दादा दाबू. कंदील बुड्याला बैकून द्यायचं ना. कंदील बुड्याला सांगलं की गाडं पेटवून द्या म्हणे. तो नामदेव असा आहे तसा आहे. आम्हाला भडकून दिलं या कंदील बुड्यानं. म्हणून ते आमच्या घरात झालं तसं ते आता. करेल सर सांगतो मी. माही काही चुकी नाही. या कोण दिल्यानं बोट घातलं. या कोण दिल्यानं आम्हाला दोघं मला बायकोला बैकून द्यालं. डिझेल आणा म्हणे आणि गाड्या पेटून द्या म्हणे. तुमच्या वावरच नाही तर रस्त्या बाळते म्हणे. तो आम्ही नाही याच्या म्हटलं ऐकलं तसंच केलं. या कोण दिल्यानं केलं जे काही ते बैकून द्यायला. हा कोण दिल्यात होता. काय ती बुद्धी का शेण खायला गेली ती. कोणी म्हणेन गो खाशीन का हरामखोरा. टाका तिघले टाका. हा टाका आगीत टाका तिघले. तिघे आगीच्याच लायकीचे भरीत करा सायचं. पाहून घे पुढचं बुड्या आता काय तर. जाऊ द्या सारेले जाऊ द्या. या कोंदिल्याला पहिले सोडा आता. हा या कोंदिल्या पिशेर का गोड सारे चीज बोलते आणि जागीच बोट घालते. चुगल्या करायचे एक नंबर होऊन राहिला हा कंदिल्या.
हा ना याला टाका टाका या आगीत टाका याला गाड्याच्या. कोण दिला आता काय घ्या रे तुया? हा हरामखोर असं करते का डंगऱ्या? या वयात तुला समजून सांगायला पाहिजे, समजूतदारीचे 4 गोष्टी करायला पाहिजे. तू तर बोट घालायचे काम करून राहिला का? भांडणं घालायचे काम करून राहिला इटेला. चुकलो बाबा या चुकलो मी आता करणार नाही असं जिंदगीतही करणार नाही. चुकलो बाया मला मारू नका तुम्ही आता. मला काहीच करू नका ना सोडून द्या ना. नाही नाही येईल सोडा नाही लागत. नाही नाही हे तर गंमत माफी मागून आलं हे डंगर कंदिले. हाच भाव ना हा काय म्हणे शिवलाल भाऊले त्या वहिनीले घासले टाका म्हणे गाड्यावर घासले आणि द्या म्हणे पेटवून. यानंच केलं हे सारं. हा आणि हे दोघं बी कारणीभूत आहेत म्हणा. हे काय सुधी नाही दोघं नवरा बायको. हा ना येईल सोडू नका तसं. न मा डोळ्यानं पाहायला असल्यावर नाही म्हणत ते. मग किती भावा ना ते काय म्हणतो काय म्हणते की आम्ही नाही गाळं झालं. मग आता काय करा तू या? आता तर तू खोटी पडली. सांगलं कंदील बुड्यान सगळं घाला का तुला या राखीत आता? या कंदील बुड्याच्या नावे बयकलो होतो म्हणून ते गाळं झालं बाबा. तसा आमचा काही इरादा नव्हता. नियत नव्हती तशी आमची की गाळं जायची. या कंदील बुड्यात बैकून दे. रोज सांगतो मी तुम्हाला कोण दिल्यानं बाई कोण दिल्यानं या आगोपणा झाला कोण दिल्यानं केला. हे भांडणं होत होते पण कोण दिल्यानं ते टाकलं होतं. मी तर जाऊ देत होतो. हा का रस्ता का बापाचा आहे का इकडूनच जाऊ देत होतो तुम्हाला. पण कोण दिल्यानं मला बाई कोण दिलं नाही यानं कोण दिल्यानं. कोण दिलं बैकून दिलं? तू काय दुधाची बोटणी दिला का तोंडात रे? तुला समजत नाही का? बैकून दिलं म्हणून राहिला हरामखोरा. तू या मनी माणसाशी नाही धंदे कर ना. तू काय सांगून राहिला? तुम्ही दोघं नवरा बायको भावना आता त्या कंदील बुड्याचं नाव घेऊन राहिले. थांबा तुम्ही. जाऊ दे आता मारू नका यायले. गाड्याचे पैसे वसूल कर. 40,000 रुपये गाड्याचे देऊन टाका आम्हाला. नवं गाडं आणा लागेल ना आता. हा तर नामदेवले गाडं पाहिजे नाही का? गाड्याचे 40,000 देऊन टाक. जसं जायला तसे पैसे देऊन टाक तू. नाहीतर मग कसं या राखीत घालणार आम्ही तुले. सारे पैसे त्या कंदील बुड्यातून वसूल करा. त्या बाप्पा माझं तर जहर खायला पैसे नाही. मी कुठून देऊ पैसे? बाबा सोयाबीन फवारायचं राहिलं त्यालाच तर औषधले पैसे नाहीत मला. द्या पैसे कुठून देऊ गाड्याचे कुठून देऊ? भांडणं कसे लावतो रे? बोट कसे घालतो रे? हा समजून सांगायचं काम आहे. या वयामध्ये तू तर बायका बायकीचे काम करतो. आराम करा. आता तुम्हाला पैसे नाही लहान लोक 40,000 रुपये गाडायचे. लवकर कोण पैसे देते तर लवकर पटकनी. नाही तर दोघा ती गेली कसं या राखीत टाकू आम्ही. या डायरेक्ट हा जिततेच भरीत होईन तुमचं याच्या. हा सांगा लवकर कोण देते गाड्या पैसे? अरे बाबा मीच देतो गाड्याचे पैसे. बाबा मीच देतो गाड्या भरून देतो. मारू नका फक्त सोडून द्या मला. सोडून द्या मला. मी देतो पैसे गाड्याचे. आण पैसे आण लवकर पैसे आण लवकर. घरी चला मी पैसे देतो तुम्हाला. 40,000 रुपये देतो गाड्याचे. बाबा फक्त मारू नका फक्त झालं मारू नका. पैसे नाही पाहिजे. याच्यातच टाका. या आगीत टाका यायले. चला पैशाची गरज नाही मला नाही पैशाची गरज. अरे बाबा मारू नका ना. मी पैसे देतो ना. तुमची भरपाई देतो ना मी. नामदेवराव जाऊ द्या भरपाई देते ना. भरपाई घेऊन टाका आणि मोडून टाका हा विषय. चालेल गाड्या चाल घरी. चला सोडा द्याले घरी घ्या द्याले. 40,000 रुपये देते ना तो. चला घ्या द्याले घरी आराम करायला. देतो मी. चला घरी. चला थांब कोण दिले? तुम्ही बंदे गावातले 40,000 तुम्ही वसूल केलं नाही. याचा बदला घेणार होता मी शिव लावला. मी काय सोपी माणूस नाही काही. आज तर देतो मी 40,000. पण 40 लाख जर वसूल नाही केले मी आता मग हाही शिवलाल नाही ना. पहिले या कोण दिल्याचं पाहिजे मी आता. पहिले कोण दिल्याचं पाहतो मी आता पाहतो. हे बुड आहे मोतीराम बुड. हे बुड रिकाम आहे. नामदेव भाऊ त्याच्यावर जातच नव्हता शिवल्या. पण या बुड्यानं रिकाम धंदे केले. जाय ना म्हणे बाबू त्या रस्त्यानं. जाय म्हणे शिवल्या वावरातून. हे या बुड्यानं सांगितलं होतं. हे डोंगर हे मोतीराम बुड. म्या काय केलं रे बापा? अशा कण्या काढून राहिला तू मानावानं? काय झालं काय? म्या काय केलं? अबे आग दिली लवरण भलाच बसला घरी. वावरात काय तमाशा झाला तुला माहिती आहे का? हराम खोरा. तुझ्या पोरान त्या शिवल्यानं गाळा दिला पेटून. त्या नामदेवचं जाऊ नाही दिलं ना. गाळं अडवलं बी आणि पेटून बी दिलं. एवढे लुच्चे धंदेले का? नाही ना बा. मी काले आग लाव रे बापा. मी तसा नाही रे बापा. आगन गीक लावणार माणूस आहो काले का मी? अरे मी कोणातरी चांगला तर त्याचं गाडा तिकून फसत होतं म्हणून माया म्हटलं इकून जाय बाबा. आता रस्ता होता ना इकून चांगला आणि माझ वावर आहे ते. मॅच म्हटलं मग त्याले जाय म्हणून. आता मी काय गुन्हा गेला का? मग त्या पोराला सांगताना तू मराठीत चांगल्या कडक भाषेत की बाबू लेख कोणाचं गाडं कसं जाऊ द्यायचं. इकून आपला रस्ता कळलं काय? तिकून जो गावाचा रस्ता आहे तिकून गारा आहे.
तिकून गाड्या घोडे जात नाही तर आपल्या वावरातून जातील काही दिवस. सांगेल माझ्या तो पोराने त्या पोरानं कसा गाडा अडवले आणि गाडा अडवलं पेटूनही गेलं जाईल गाडा काय त्या रामदेवचं. रे गड्या आता मला माहित आहे का हा खांडू खराबे धंदे करते. हा तसाही शिवल्या अगं वाईन मा पोऱ्या सुतार नाही काही तो हो बोगस व्हायला तो पोऱ्या काय सांगा तुले मीच तर काय लाव त्याले. मला तुम्हाला सारच माहित असते पण कसं तुम्ही भल्लीच घेता. हा मी नाही त्यातली कडीला आतली असं काम आहे बुडे बा तुमचं मोतीराम बुडे बा काय सांगा. हा तुम्हाला हे पहिलेच माहित होतं ना की महापोऱ्या वावरातून गाडं जाऊ देत नाही भांडण करते. म्हणायलाच पाहिजे नव्हतं ना. पण तुम्हाला कसं मोतीराम बुडे बा भांडणं पाहिजे गावात भांडण्याची तुम्हाला करमत नाही ना गावामध्ये. नाही ना बाबा मी काय भांडणं लावायचा माणूस आहो का. मी काय चुगल्या चांगल्या करणारा माणूस आहो का बाप्पा. मी तर कोणाचंही चांगलं पाहणारा माणूस हा. आता बोली माहिती का तो असा करते उभं राहण्याचा मा शिवल्या. तुलेच माहिती तो कसा आहे दलिंदर तर मीच तर त्याच्या तोंडावर चुकत नाही. पण आता काय थांब तुम्ही पाहतो काय तर काही पाहू नको काही सांगू नको तू आता झाला तू या पचकाले का. का जरासं चांगलं काम नाही करत बाबा तुझ्या पोरेही तसा तूही तसा काय लेको पुरी खानदानच तशी आहे का रे बा तुमची. नुसतं यातल्या या भांडणं लावायचे त्याचे भांडणं लावायचे. रे रग्या तू असं म्हणून राहिला काय. मी कधी कोणाचे भांडणं लावले रे बाबू. भांडणं सोडवणारा माणूस हा. मी भांडणं नेला करत कोणासोबत. मला हे धंदे जमत नाही. जे खरं तर खरं खोटं तर खोटं असंच ते आपलं. दारोगा बुड्याला काय म्हणून राहील तुम्ही नस केला हा खेळ सारा सामने होतं गाडा जाईल ना नाही आता तुमच्या मनाची शांती. म्या काही गुन्हा नाही ना त्याच्यामध्ये. म्या काय केला आता सांगा. मी साध्या मताने म्हटलं बा त्या रस्त्याने जाय बुवा. आता म्या काय शिवल्याला सांगितलं का की भांडण कर बा त्या नामदेव बरोबर काही की गाडा पेटून ते म्हणून सांगितलं का म्या त्याला. आता तू सांगितलं बेशी अंदरून पोर आले तर आम्हाला माहित आहे काय. आम्हाला थोडी माहित आहे. आम्ही थोडी पाहायला आलो तुझ्या घरी काय सांगतात काय नाही तू पोर आले तर. आणि त्याला कसं माहित आपल्या वावरातून गाडा चाललं म्हणून काय ना काही कांडी फिरलीशी म्हणूनच की नाही. खरं सांगतो गड्या मामाची शपथ घेऊन सांगतो बायको शपथ घेतो म्या सांगितलो नाही. मायन तसंही त्या शिवल्याचं पटत 36 चाकडा आमच्या दोघं बापलेकाचा. पण माझं ज्यावेळेस आमची गोष्ट चालू होती त्यावेळेस कोंदिल्या होता उभा. कोंदिल्या होता या झुमरेलीच्या कार कोंदिल्या होता की नाही. कोंदिल्या होता. मग त्या कोंदिल्यानं आग लावली. मा पोराले शिवल्याला जाऊन त्या कोंदिल्यानं सांगितलं की त्या आवाराचं नामदेचं गाड्या चाललं त्याचं गाडं अडो आणि हे कर. हे सारी कोंदिल्याची चाल आहे. कोंदिल्यानं बुड घातलं. नाही त्या कोंदिल्याचं पडलं उघडं म्हणा. सोडलं त्याला चांगला मजबूत हाणला द्याले. चांगला पादला द्याले. बरोबर तो तुम्ही ना हाणला आता मला पाहू द्या ना काय त्याचं कोंदिल्याचं. पहिले आता मा पोरे या घरी जा तुम्ही लुच्च्याच्या पायतन तटी जाऊन आता काय तर काय मा पोऱ्या शिवल्या थांबतोस दाखवत तुला आता.